मनसेच्या केंद्रीय समितीची आज शिवतीर्थावर बैठक पार पडणार आहे। मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या उपस्थितीमध्ये शिवतीर्थ निवासस्थानी ही बैठक पार पडणार आहे। मतदार याद्या 1 नोव्हेंबरच्या मोर्चाबाबत या बैठकीत चर्चा होणार आहे। संध्याकाळी 6:30 वाजता दादर येथील सूर्यवंशी हॉल इथे मनसेच्या नेते आणि स्थानिक पदाधिकाऱ्यांची सुद्धा बैठक पार पडणार आहे। बैठकीला मनसे नेते बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई, स्थानिक पदाधिकारी उपस्थित राहणार आहेत। या दोन्ही बैठकांसंदर्भातली माहिती देण्यासाठी आपले प्रतिनिधी श्रेयस सावंत फोन लाईन वरून आपल्या सोबत आहेत। श्रेयस, खऱ्या अर्थाने महत्वाची बैठक आहे विक्रांत। आपण बघितलं गेलं तर केंद्रीय समितीची ही बैठक आहे, जे ज्याचं खऱ्या अर्थानं गठीत केल्यानंतर मतदार यादीवर त्यांना काम करायला सांगितलेलं। थेट राज ठाकरे यांनी कालच खरं तर पत्रक आपल्या पदाधिकाऱ्यांनी दिलेले की शाखा प्रमुखांनी ज्या लोकांनी BLA मध्ये काम करतायत त्यांनी थेट त्यांच्याशी संवाद साधावा आणि बाकीच्या ज्या गोष्टी असतील, ज्या मतदान यादीत काय काय प्रॉब्लेम्स आहेत ते थेट मनसे अध्यक्षांना सांगावे, त्याच्यासाठी ही बैठक आहे। दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे 1 नोव्हेंबरला जो मोर्चा होणार आहे त्याच्याबद्दल मनसे अध्यक्षांनी आपल्या बैठकीत त्या दिवशी सुद्धा सांगितलं की हा मोर्चाची दखल ही गल्ली ते दिल्लीपर्यंत गेली पाहिजे आणि त्याच्याबद्दलची ही बैठक आहे। ही बैठक संपल्यानंतर संध्याकाळी पुन्हा एकदा मनसेचे जे प्रमुख नेते मंडळी आहेत त्यांच्यामध्ये एक बैठक होईल आणि त्याबद्दल 1 नोव्हेंबरला आपण किती ताकदीत उतरलो पाहिजे, कसं उतरलो पाहिजे। पदाधिकारी जे मुंबईचे आहेत, मध्ये उपनगरातले असतील, नवी मुंबईत असतील, महाराष्ट्रभरातले असतील, त्या सगळ्यांना आपण कितपत बोलवलं पाहिजे आणि किती उतरलं पाहिजे याकडे आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे। मात्र ही बैठक जी आहे ती सकाळी 8 वाजता तर शिवतीर्थावर सगळ्यात पहिल्यांदा बैठक होईल। जर केंद्रीय समिती मग त्याचा अर्थ आहे बाळा नांदगावकर, नितीन सरदेसाई असतील किंवा अविनाश आंबेडकर, संदीप देशपांडे हे जे प्रमुख नेते मंडळी ही या बैठकीला 8 वाजता उपस्थित असतील मनसे अध्यक्षांसोबत। बरं, धन्यवाद श्रेयस या सगळ्या माहितीसाठी।